ओके. सो सगळ्यात महत्वाचा सायन्स वनचा जो पेपर होता 2024चा जो पेपर होता तो तो सगळ्यात महत्वाचा की खूप सोपा होता, इझी होता. खरं सांगतो लिटरली इझी आणि स्लॅश मॉडरेट होता. मॉडरेट होता. पण तुम्हाला प्रश्न हा पडला असेल की दादा सायन्स 2 चा पेपर कसा असेल? सायन्स 2 चा पेपर कसा असेल? इझी असेल, मॉडरेट असेल की हार्ड असेल? एक लक्षात घ्या, जर तुम्ही प्रॉपरली जर बघितलं असेल सायन्स 2 चा पेपर कसा येणार आहे, सायन्स 2 चा पेपरचं नियोजन कसं असणार आहे. सो आता मी एक नक्की सांगेल, सायन्स 2 आणि सायन्स 1 चा पेपर बघितल्यानंतर अनालिसिस केल्यानंतर मी सांगेल की सायन्स 1 चा पेपर जसा तुम्हाला ऍप्लिकेशन बेस होता, तुम्ही जर प्रॉपरली पेपर बघितला असेल, हा संपूर्ण पेपर तुमचा ऍप्लिकेशन बेस होता. सगळा पेपर ऍप्लिकेशन बेस होता. नक्की कोणती गोष्ट कुठं वापरतात. कारण तुम्ही जर बघितलं ना, कोणतीच गोष्ट तुम्हाला कळेल की एक्सरसाइज मधून आली नव्हती. नो एक्सरसाइज क्वेश्चन्स. जर सायन्स वनच्या पेपरमध्ये तुम्ही बघितले ना, नो एक्सरसाइज क्वेश्चन, तुम्हाला कुठेच एक्सरसाइजचे क्वेश्चन दिसले नसतील जास्त. ओके. मोर कुठेच तुम्हाला एक्सरसाइजचे जास्त क्वेश्चन दिसलेले नाहीये. सो हेच मी सांगतोय तुम्हाला की सगळ्यात महत्वाचं की पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करून जे पीडीएफ मी दिलेत किंवा जे व्हिडिओज मी तुम्हाला दिलेले आहेत, सगळे व्हिडिओज प्रॉपरली बघा. कारण मी सगळे कव्हर केलेत. मी सगळे आयएमपी टॉपिक्स कव्हर केलेले आहेत व्हिडिओज मध्ये. मी सगळे आयएमपी जे जेवढे पण बोलतात ना आयएमपी गोष्टी आहेत सायन्स च्या पेपरसाठी, ओके, ते सगळे मी व्हिडिओज मध्ये कव्हर केलेले आहेत. कारण हा जो पेपर आहे तो मी ऍप्लिकेशन बेस म्हणजे हा सुद्धा पेपर सायन्सचा पेपर 2024चा हा सुद्धा ऍप्लिकेशन बेस असणार आहे. ओके, हा सुद्धा ऍप्लिकेशन बेस असणार आहे आणि त्याला ऍप्लिकेशन बेस्ड पेपर हा सॉल्व्ह करणं सोपं आहे. फक्त ज्यांना डीप मध्ये त्या गोष्टी माहित नाही किंवा त्यांनी डीप मध्ये त्या गोष्टी समजून घेतल्या नसतील किंवा ती गोष्ट त्यांनी व्यवस्थित अनालाइज केली नसेल, तर त्यांना तो पेपर देणं थोडं अवघड होणार आहे सायन्स 2 चा. ओके. सो पेपर अवघड नसणार आहे, पेपर सोपा असणार आहे. पण प्रॉब्लेम आहे की तुम्ही तो प्रॉपरली बघा. म्हणून मी नक्की सांगेल की सायन्स 2 चा पेपरची तयारी करायच्या आधी तुम्हाला सायन्स 2 चा पेपर प्रेडिक्ट करायचा, दादा सायन्स 1 चा खूप सोपा गेला, सायन्स 2 चा खूप अवघड जाईल का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तो पण सोपा जाणार आहे. पण कधी जाणार आहे बाळांनो, जेव्हा तुम्ही प्रॉपरली ती गोष्ट एक करता. ओके. सो त्यासाठी आपल्या क्लास चॅनल वरती जेवढे पण व्हिडिओज मी सायन्स 2 चे टाकतोय तेवढे जाऊन लगेच बघा, जेणेकरून तो फायदा तुम्हाला नक्की होईल. ओके. सो थँक यू. आणि सगळ्यात महत्वाचं की अजून एक सांगायचं झालं तर तुम्ही स्पोकन इंग्लिश, वैदिक मॅथ्स, फ्री ट्रिप या सगळ्या कोर्सेसची माहिती तुम्हाला दिलेली आहे मी. सो याची बॅच आपली 10वी परीक्षा झाल्यानंतर चालू होते. सो याच्यासाठी मी खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. तो कॉन्टॅक्ट नंबर प्रॉपरली तुम्ही बघा. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला हा लावायचा असेल म्हणजे कोर्स करायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही ह्या नंबरवरती म्हणजे तोच नंबर आहे हा, मी पुन्हा एकदा तो नंबर लिहिलोय, एकदा व्हॉट्सअप मेसेज नक्की करा, जेणेकरून मी तुमचं सीट सेव्ह बुक करून ठेवेल. कारण मी सांगतो फक्त मी 10 स्टुडंट्स घेणार आहे. हे पण मी सांगतोय आता. ओके. सो हे 10 स्टुडंट्स मी घेणार आहे. सो याच्याकडे लक्ष सगळ्यांचं असू द्या. ओके. सो इथे तुम्हाला स्पोकन इंग्लिश प्लस वैदिक मॅथ्स प्लस फ्री ट्रिप. तर फी ही स्पोकन इंग्लिशची आहे, पण वैदिक मॅथ्स तुमचं संपूर्णपणे फ्री आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं जेईई, डबल नीट, यूपीएससी, एमपीएससी, एनडीए, आर्मी, पोलीस भरती, मर्चंट नेव्ही ह्या सगळ्या परीक्षांसाठी सगळ्यात महत्त्वाचं तुमचं मॅथ्स स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. बेस तुमचा स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. तर तो बेस स्ट्रॉंग करण्यासाठी आपण बऱ्यापैकी हा कोर्सेस लॉन्च केलाय. सो स्पोकन इंग्लिश सोबत वैदिक मॅथ्स तुमच्या बोटांवरती तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येणार, डिव्हिजन करता येणार, पॉईंट मधली गणित तुम्हाला सोडवता येणार, पॉईंट मध्ये एचसीएफ, एलसीएम त्याचा वापर कुठे कुठे केला जातो, भरपूर अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला माहित नसतात बेसिकली, ते फाउंडेशन तुमचं प्रॉपरली स्ट्रॉंग होईल. आणि त्यासोबत तुमची फ्री ट्रिप. ओके. सो फ्री ट्रिपचं पण आपण नियोजन केलेलं आहे. सो सगळ्यांनी बऱ्यापैकी जे आहे तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. ऑफलाईन सेंटरला हे तुमचे बॅचेस चालू होणार आहे. सो ऑफलाईन पद्धतीने थोडस याला प्रतिसाद द्या, हे मी सांगेल तुम्हाला. ओके. सो चला तर मग तुमच्या जेवढे पण सायन्सचे व्हिडिओज आपण सगळे अपलोड करतोय ते बघायला विसरू नका. तुमचा पेपर आता सुद्धा इझी जाणार आहे क्लिअरली. ओके. सो थँक्यू.